महाराष्ट्रभर धनगर आरक्षणासाठी हा रस्ता रोको आंदोलन सर्वच महाराष्ट्रभर चालू आहे। तरी आज येथे खेड भरणे नाका येथे गोवा महामार्ग धनगर बांधवांनी अडवलेला आहे। तर त्यांच्या काही समस्या आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत पिढी गोरे, त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊया। सर, आज तुम्हाला धनगर आरक्षणासाठी तुम्ही रस्त्यावर आंदोलनासाठी उतरलेला आहात, तर तुमची त्या आंदोलनाच्या मागची प्रतिक्रिया काय आहे? समाजाचं आंदोलन उभारण्यासाठी जवळजवळ 1972 पासून या महाराष्ट्रामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आणि या नवीन युगाप्रमाणे या समाजाला जर चालायचं असेल तर त्याप्रमाणे या समाजाची प्रगती होणं फार गरजेचं आहे। परंतु ही प्रगती या राजकीय लोकांनी अद्यापपर्यंत ज्या सवलती या समाजाला आवश्यक होत्या त्या आजपर्यंत दिल्या नाहीत। स्वातंत्र्याच्या घटनेनुसार या समाजाला या देशामध्ये अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलेला आहे, त्याचा क्रमांक 36 आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये धनगर आणि धनगर या शब्दामुळे या राजकीय लोकांनी आज गेली 70 वर्षापासून या समाजाला मिळणाऱ्या या सवलतीपासून वंचित ठेवल्यामुळे हे आंदोलन करणं फार गरजेचं भाग पडलं आहे। पहिलं आंदोलन आम्ही 1972ला आरबी आखाडे यांनी या कोकणामध्ये उभं केलं। त्याच्यानंतर 1989मध्ये या खेडमध्ये मोठा मोर्चा झाला, 1990मध्ये मोर्चा झाला, महाडमध्ये मोर्चा झाला, 1990ला रोह्यामध्ये, 1991ला मोर्चा झाला। असे अनेक कोकणामध्ये मोर्चे निघाले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली 5 वर्षापासून या आरक्षणाच्या संदर्भात मोठं आंदोलन पेटलेलं आहे आणि हे आंदोलन तीव्र होत चाललेलं आहे। जेव्हा सावदे साहेब आहेत, तर तुम्ही काय सांगू शकता की या धनगर आरक्षणासाठी सरकारने कोणती पावलं उचलली पाहिजे? या सरकारने महाराष्ट्र शासन सरकारने आता 4 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस बारामतीला जेव्हा आरक्षण झालं आणि त्या आरक्षणामध्ये सगळा कायद्याचा अभ्यास करून आताच्या विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की धनगरांना आरक्षण पहिल्या विधानसभा ह्याच्यामध्ये मी ते आरक्षण देऊ इच्छितो। परंतु आज गेली 4 वर्ष आम्हाला ते तात्काळ ठेवत आहेत। आज मराठासुद्धा आरक्षण करत आहेत। तर माझी स्वतःची इच्छा आहे की हा आरक्षण हा मुद्दा त्यांनी मराठा आणि धनगर समाजाला हा दोघांनाही आरक्षण देऊन हा आरक्षणाचा जाळपोळ जी महाराष्ट्रामध्ये चाललेले आता जे आंदोलन करायला लागतं सगळ्यांना येऊन ते आंदोलन होऊ देऊ नये आणि हे आरक्षण धनगर समाजाने मराठा समाजाला देण्यात यावं असं मी जाहीर विनंती करतो मुख्यमंत्री। आपल्यासोबत आखरी जो धनगर समाजामध्ये र आणि ध मध्ये भाषाभेद केलेला आहे त्यासाठी तुम्ही त्यांच्यावर कोणत्या प्रकारची पत्रव्यवहार किंवा शासन दरबारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेनुसार तुम्ही कोणती प्रोसेस केलेली आहे का शासन दरबारी? आम्ही सातत्याने शासनाला पत्रव्यवहार करून ही बाब निदर्शन आणून दिलेली आहे। हे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आहे आणि हिंदीमध्ये तिकडे उच्चार धनगर झालेला आहे। तर संपूर्ण राज्याच्या ज्या राज्यव्यापी संघटना आहेत त्या संघटनेकडून सातत्याने सरकारचं लक्ष वेधण्याचं काम विविध संघटना करत आहेत। आमची महाराष्ट्र कोकण धनगर विकास संघटना सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आहे। तरी पण शासन त्या गोष्टीकडे अद्याप दखल घेतलेली नाही शासनाने। मग तुम्हाला या धनगर आरक्षण न मिळाल्यामुळे इतक्या वर्ष तुम्ही सरकारने तुम्हाला लक्ष दिलं नाही किंवा तुमच्या आरक्षणाचा विचार केलेला नाही, तर त्यासाठी तुमचं जे नुकसान झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं की आम्हाला आज आरक्षणासाठी रस्त्यावर आलो आहे, आमचं इतकं नुकसान झालं, म्हणजे काय तुम्ही सांगू शकाल? आज 5 वर्षे गेली 5 वर्षे या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे मोर्चे अनेक मोर्चे काढले गेलेले। आमची मागणी अनुसूचित जाती जमातीमध्ये धनगर समाजाचा उल्लेख व्हावा, पण या सरकारची सारखी प्रत्येक वेळी फसवणूक आहे। ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी गेल्या वेळेला सांगितलं की आम्ही याचा विचार करू, परंतु न विचार करताना आमचा हा डोंगर दऱ्यात राहणारा धनगर हा भटक्या समाजात नसताना तो अनुसूचित जाती जमातीमध्ये आला पाहिजे। ही आमची धनगर समाजाची फार फसवणूक केली जाते, तो तात्काळ आम्हाला रक्षण मिळालं पाहिजे। रस्ता रोको आंदोलन झाल्यानंतर रस्ता रोको आंदोलन थांबल्यानंतर तुम्ही सविस्तर तहसीलदारांना पत्र लिहिणार आहात किंवा तहसीलदारांची भेट घेणार आहात, त्या संदर्भात जाणारी जी सुरक्षितता आहे ती तुम्ही काय ठेवलेली आहे तुमच्याकडे? आम्ही सकाळी हा रस्ता रोको 11 वाजता चालू केला आहे। त्यांना निवेदन सर्व लोकांना दिलेलं आहे की ज्यावेळेला आमचा जो रोड ब्लॉक आहे जो आम्ही थांबवलेला आहे हे आम्ही बंद करणार। जी लोक आमच्या प्रत्येक वाटेला जातील त्यांना सुविधा आणि त्यांना संस्कृती सांगितलेली आहे, व्यवस्थित आपल्या मार्गाने जायचं आहे, कुठेही जाळपोळ किंवा धक्काधुक्की नाही झाली पाहिजे यासाठी त्यांना कल्पना दिलेली आहे। आणि आमचा समाज असा आहे की कोणत्याही ठिकाणी जाळपोळ किंवा विद्रोही अशी कुठलीही गोष्ट तो करणार नाही याची आम्हाला यकीन आहे। त्याच्यामुळं आमचा समाज हा सुशिक्षितपणाने आपल्या घरात जाईल याची आम्हाला जाणीवपूर्ण माहिती आहे। साहेब, या ठिकाणी सगळ्या संघटना आहे, त्यामुळे तुमचं नियोजन कसं आहे? आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन करतो। या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1950
या दिवशी घटना अंमलात आणली, परंतु या घटनेमध्ये सविस्तर धनगर समाज हा एस टीमध्ये आहे हे त्यांनी तेव्हा त्या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. परंतु गेली 70 वर्षे या राज्यकर्त्यांनी आम्हाला सगळं डावळून त्यांना आम्हाला एस टीमध्ये वळवून एन टीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. तर मला या राज्यकर्त्यांना किंवा जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी आम्हाला फसवलेलं आहे. त्यांनी फक्त आम्हाला जो आमचा हक्क आहे तो आमचा त्यांनी नाकारलेला आहे. तो आमचा हक्क ते बळकावत आहेत. त्या हक्काची आम्ही मागणी करत आहे. आम्ही वेगळं काही आरक्षण मागत नाही. जे आमच्या सत्तेत आहे ते आम्हाला त्यांनी द्यावं एवढीच आमची मागणी आहे. तर आज या ठिकाणी भरणे नाका येथे आंदोलन, रस्ता रोको आंदोलन आहे. तरी या लोकांचं, धनगर समाज बांधवांचं असं म्हणणं आहे की आम्हाला राज्यघटनेमध्ये आरक्षण असताना सुद्धा आमच्याकडे कोणी लक्ष दिले नाही आणि येत्या भाजप सरकारने त्यांना आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं. ते आज सरकारला त्या आश्वासनाची एका जाग घ्यावी किंवा त्यांना आठवण व्हावी. आपण काहीतरी आश्वासन दिलंय, धनगर बांधवांना आश्वासन दिलेलं, त्याची आपण पूर्तता करावी यासाठी त्यांनी हा रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आणि हे 11 वाजल्यापासून आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन असं पुढं कंटिन्यू चालू राहणार आहे. G24 न्यूज सिटीजन रिपोर्टर सचिन जानकर.